शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत मंथन झालं। काँग्रेसचा राज्यसभेसाठी आग्रह आहे। ठाकरे गट सुद्धा राज्यसभेसाठी दावेदार आहेत। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत। कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये। सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना, 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे। त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल। त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे। आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही। पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याच बरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्याच बरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलं नाही। त्याच्याच बरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ। राज्यसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय झालेला नाही। आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ। राज्यसभा निवडणुकीबाबत शशिकांत शिंदेंनी हे विधान केलेलं आहे। राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्च पर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील, अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। संख्याबळ पाहता दोन्ही जागा आम्हाला मिळाव्यात। राज्यसभा आणि विधान परिषदेबाबत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून देखील त्यांना जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता। तसंच एकमेव आमचा पक्ष आहे जो आता ह्या पूर्ण 5 वर्षाच्या काळात इंडिया आघाडीमध्ये ठामपणे राहिलेला आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MVचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे, कारण 2020 मध्ये आम्ही 1 सीट NCPला दिली होती तशी।